नमस्कार मित्रांनो, आज आम्ही श्री सांगशीगड पेन येथे दुर्गा सप्तशती पठणासाठी आलो होतो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, श्री सांगशीगडाचे सेवेकरी. पण इकडं आल्यावरती वेगळंच चित्र पाहायला भेटतं आहे. सांगशीगडाच्या पायथ्याला खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात अतिक्रमण केले गेलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलं आहे. ही मंदिराची साईड बघा, ही मंदिर आहे. ह्याच्या आतमधलं बांधकाम हे दगडी बांधकाम आहे. हा इकडं सांगशीगड आहे वरती, आणि बरोबर सांगशीगडाच्या पायथ्याला हे सगळं बांधकाम आहे. हे बघा किती अतिक्रमण केलेले आहे. हे बघा हे बांधकाम इकडं, हा सांगशीगड, आणि इथून हा सांगशीगडाचा पायथा. हा इथूनपासून अतिक्रमणाला जी सुरुवात झालेली आहे हे बघू शकता तुम्ही. हे किती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलेले आहे. हे चुना मारून इथं काम चालू आहे अतिक्रमणाचं. चुना मारला की आपली जागा फिक्स, असं ह्यांचं झालेलं आहे. हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, आणि सरकारचं निव्वळ इथं दुर्लक्ष आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊच कसं शकतं? यासाठी हिंदूही जबाबदार आहे तितकाच. हिंदू झोपलेला आहे, निद्रिस्त झालेला आहे. त्याला आपल्या गड किल्ल्यांच्या पायथ्याशी जे अतिक्रमण केलेलं ते दिसत नाही. बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे.